महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशन. हे अधिवेशन पहिल्याच आठवड्यात गुंडाळलं जाईल अशी आतापासून चर्चा सुरू झाली आहे. तर पहिल्या आठवड्यात गुंडाळलं जाईल की काय त्याबद्दल वाद होऊ शकतो, परंतु हे अधिवेशन फार चालणार नाही असंच एकूण रागरंग आहे. पण अधिवेशन वादळी होणार हे पक्क. सरकारला 1 वर्ष झालं आहे. त्यानिमित्त महायुतीतले तिन्ही पक्ष फटाके फोडत असताना इकडे विरोधकांनी वेगळेच फटाके सुरू केले आहेत. तर उद्या परवा मायबाप सरकार नागपुरात येत आहे. सारे आमदार नागपुरात येत आहेत. त्यामुळे राजकारण तापायला सुरुवात होईल. नागपुरात थंडी आहे, थंडी वाढली आहे, परंतु राजकारण गरम आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठी मागणी केली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पत्रपरिषद घेऊन ही मागणी केली आहे. त्याचं म्हणणं आहे की महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता नाही. विरोधी पक्षनेता पद दिलेलं नाही, ते दिलं पाहिजे. आणि ते जर देणं जमत नसेल तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी जोरदार मागणी करून उद्धव ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. आता महायुतीचं सरकार म्हणजे देवेंद्र सरकार हे विरोधी पक्षनेता देण्याच्या मूडमध्ये नाहीत. आणि ते देण्यासारखी परिस्थिती सुद्धा नाही आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी जे संख्याबळ लागते, ते जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार कोणाकडे नाहीत. त्यामुळे ते देण्याचा विषयच येत नाही. तरीही उद्धव ठाकरे अशी मागणी करतात आणि म्हणतात भाऊ ते जमत नसेल तर उपमुख्यमंत्री रद्द करा. उपमुख्यमंत्री पद हे संविधानात तरतूद नाही आहे. म्हणजे आता फिरून फिरून उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेचा पत्ता कापायचा आहे. एकनाथ शिंदे नको म्हणून उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे. हे उघड आहे. म्हणजे एकनाथ शिंदेला कापण्यासाठी विरोधी नेत्या पद मागतायत, परंतु ते होणार नाही. पण एकूण आहे राजकारण तापलेलं आहे. ठाकरे म्हणतात की आम्ही पहिल्याच अधिवेशनात हे मागितलं होतं पण मिळालं नाही, आम्ही पुन्हा मागतोय. म्हणजे पहा गंमत अशी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठाचे फक्त 20 आमदार आहेत. 20 आमदार आहेत फक्त, तरीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद पाहिजे आहे. आता कसं देता येणार ते? विधिमंडळाचा नियम काय सांगतो? विधिमंडळाचा नियम असं सांगतोय की एकूण जागांच्या 10% आमदार ज्या पक्षाकडे आहेत त्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जावं. एकूण जागांच्या 10% म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत विधानसभेचे. म्हणजे 28 आमदार ज्या पक्षाकडे आहेत, 28 किमान कमीत कमी 28 आमदार ज्या पक्षाकडे आहेत तो विरोधी पक्षनेता, त्यांचा विरोधी पक्षनेता.
आता 28 आमदार कोणाकडेच नाहीत ना. सध्या विरोधी बाकावर 3 पक्ष आहेत मोठे. पहिला म्हणजे उबाटाकडे फक्त 20 आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. नियमाप्रमाणे कसं देता येऊ शकत नाही. हे उद्धव ठाकरेंना समजायला पाहिजे. तरी ते मागणी करतात. मग ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद होतं का, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. उपमुख्यमंत्री पद हे संविधानात नाही, हे खरं आहे. परंतु ती राजकीय व्यवस्था आहे, राजकीय सोय आहे. राजकीय सोयीसाठी उपमुख्यमंत्री पद निर्माण केलं जातं. ते आज नाही, ते याआधी झालेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मागणी ही ठीक आहे, वातावरण तापवण्यासाठी मागणी ठीक आहे, किंवा भास्कर जाधव यांना खुश करण्यासाठी ही मागणी ठीक आहे. पण यातून फार काही साधणार नाही. तर बिहारमध्ये पहा, बिहारमध्ये 243 आमदार आहेत एकूण. म्हणजे विरोधी पक्षनेता द्यायचा असेल तर किमान 24 आमदार पाहिजेत. तर राष्ट्रीय जनता दलाकडे 25 आमदार आहेत. त्यांचा नेता म्हणजे तेजस्वी यादवला बिहारमध्ये विरोधी नेता पद दिलेलं आहे, द्यावं लागलं. कारण नियमाप्रमाणे आहे. काँग्रेसला तिथे फक्त 6 आमदार आहेत काँग्रेसचे. पण तेजस्वी यादव 25 आमदार आहेत, त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं आहे. जर नियमामध्येच बसत नसेल, किमान 10% जागा पाहिजेत. 10% जागा तुम्ही जिंकू शकत नसाल तर तुम्हाला विरोधी बाकावर नेतेपद गाजवायचे हे अधिकारच नाही नियमाप्रमाणे. मग आता ते त्याचं शिंदे नको म्हणतात, तर शिंदेचं रद्द करा. अजितदादांचं उपमुख्यमंत्री रद्द करा. 2 उपमुख्यमंत्री आपल्याकडे आहेत. तर राजकीय व्यवस्था, राजकीय सोय म्हणून भाजपने ती सोय केली आहे. एकनाथ शिंदेना सोबत घेतलं, त्यांचा शिवसेना सोबत घेतला, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी सोबत घेतली. शरद पवारांना बाजूला सारून अजितदादा आले आहेत आपल्याकडे भाजपकडे. त्यामुळे अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. तर हे जे आहे, उपमुख्यमंत्रीपद वेगळं आहे आणि विरोधी पक्षनेतेपद वेगळं आहे. विरोधी पक्षनेतेपद हे मोठं पद आहे आणि संविधानाने निर्माण केलेलं पद आहे. कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे या पदाला. तर पण आपण विरोधी नेतेपद मागितलं, त्यामुळे भास्कर जाधव यांना गाजर दाखवल्यासारखं होईल असा विचार उद्धव ठाकरेंनी केला असावा. उद्धव ठाकरेंकडे मुद्दे नाही आहेत, त्यामुळे नको ते मुद्दे, अस्तित्वात नसलेले मुद्दे पुढे घेऊन हवा बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात. मग तो मुद्दा म्हणजे त्यात दमच नाही तर तो मुद्दा टिकणारच नाही. आणि आधी तो उडालेला आहे. जुने मुद्दे काढून हवा भरण्याचं, तरी या निमित्ताने नागपूरच्या अधिवेशनात वादळ उठवून देण्याचा प्रयत्न होईल. तो त्याचा हा एक भाग आहे. परंतु उद्धव ठाकरेंना त्यात फारसं यश येणार नाही. त्यामुळे आता नागपूरच्या अधिवेशनात कुठला मुद्दा पुढे येतो आणि कुठला मुद्दा वातावरण गरम करून जातो याकडे साऱ्यांचंच लक्ष राहील. कॉमेंट करा. नमस्कार.